मी बरेचदा पाहिलंय हार्ट पेशंट्स आपल्या रोजच्या डाएटमध्ये एग्स घेणं अवॉइड करतात आणि एकदा त्यांना कळलं की आपल्याला हृदयाचा कुठला तरी आजार आहे की मग अंड खावं की न खावं याबद्दल बरेच सारे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीये की अंड हा प्रोटीनचा सर्वोत्तम सोर्स आहे आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये तो असला पाहिजे. पण जेव्हा आपण एग ॲज अ होल एग म्हणजे एग व्हाईट आणि एग योक यांचा न्यूट्रिटिव्ह कंपोजिशन पाहिलं तर एग व्हाईटमध्ये बरेच सारे असे अमायनो ॲसिड्स आहेत जे आपल्या हेल्थसाठी आपल्या रिकव्हरीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. व्हेअरएज जर का एग योक आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये फॅट किंवा कोलेस्ट्रॉल जे आहे त्याचं प्रमाण जास्त असतं. ह्या एका फॅटमुळे जर का तुम्हाला हार्ट डिसीज आहे तर मग एग घेताना शक्यतो एग व्हाईट तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड केलं तर त्याने तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो किंवा कुठलीही हानी नाही पोहोचणार. पण मी हे सुद्धा नक्कीच सांगू इच्छिते की तुम्ही तुमचे बाकीचे पॅरामीटर्स बघणं अत्यंत आवश्यक आहे. सो तुमच्या हार्ट हेल्थच्या जर्नीमध्ये किंवा डाएटमध्ये चेंजेस करताना तुम्ही तुमच्या डायटिशियनशी किंवा डॉक्टरांशी ह्या मुद्द्यावरती नक्की डिस्कस करा आणि मग एक तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग बनवा किंवा मग त्याला किती प्रमाणात तुम्ही घेऊ शकता हे जाणून घ्या. जर का ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर नक्की सगळ्यांबरोबर शेअर करा आणि खालती कमेंटमध्ये सुद्धा मला कळवा की तुम्हाला नक्की याच्यात काय आवडतं. धन्यवाद.